नमस्कार सर्वांना. आज आपण सेलिब्रेट करत आहोत गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आहे वैशाली आणि सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजपासून चैत्र नवरात्र पण सुरू होतात. गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. आजच्या दिवशी सगळ्या शुभ गोष्टी करतात, सगळेजण नवीन वस्तू खरेदी करतात. या दिवशी नवीन सुरुवात, प्रॉस्पेरिटी आणि हॅपीनेससाठी गुढी उभारली जाते. तर असं म्हणतात की आजच्या दिवशी भगवान श्रीराम हे अयोध्येला परत आले होते. त्यांच्या आनंदात सुद्धा आजचा दिवस साजरा केला जातो. आज सकाळी लवकर उठूनच मी सर्व आजच्या दिवसाची तयारी करून घेतली आहे. सकाळचा चहा झाला, म्हटलं आता पूजेची पूर्ण तयारी करून घेऊया. तर गुढीची तयारी करून घेतली, देवपूजेची तयारी, सगळं सामान मी रेडी करून घेतलं आहे. उंबरा पूजन हे सगळं आता रेडी करून घेतलं आहे पूजेसाठी. तर सुरुवात आधी मी उंबरा पूजनपासून करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी सर्व उंबरा पूजनचं लेपन तयार केलं आहे. पंचामृत, गुढीसाठी लागणारं नारळ, कळसासाठी लागणारं नारळ आणि आंब्याची पानं, लिंबाची पानं, हार, फुलं हे सगळं मी तयार करून घेतलं आहे. एका जागी एकदा तयार करून घेतलं ना की मग आपल्याला पूजा करायला सुटसुटीत होतं. देवांची आंघोळ आज मी पंचामृताने घालणार आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. त्यात आजपासून चैत्र नवरात्र पण सुरू होतात. हे बघा, आता मी सगळ्यात आधी आपला मुख्य दरवाजा जो असतो तो मी साफ करून घेते. उंबरा लेपन करून घेतलंय. उंबरा लेपन हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याने सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी येतात घरामध्ये. दिवसभर असं आनंदी वातावरण, चैतन्य राहतं घरामध्ये. दारात दिवा लावून घेतला. बाहेर पाण्याचा बाऊल भरून ठेवला. पाण्यामध्ये ज्या काही बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्ती असतात त्या तिथेच थांबवल्या जातात, म्हणून हे बाहेर पाणी भरून ठेवायचं असतं. मुख्य दरवाजाची पूजा करून घेतली. आता देवपूजेला लागूया. हे बघा माझं देवघर. सकाळी सकाळी सूर्यदेवानेच त्यांना आंघोळ घातलेली आहे त्याच्या सूर्यकिरणांनी. हे बघा, सूर्यप्रकाश कसा माझ्या देवांवर आलेला आहे. देवपूजा करून घेतली. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून घेतलं. देवांची आंघोळ घातली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, म्हणून मी आज पंचामृतानेच देवांना आंघोळ घातली आहे. आजच्या दिवशी खरंच खूप घाई असते, खूप धावपळ असते. मागे स्वयंपाक असतो, गुढी उभारायची असते, दारात रांगोळी पण काढायची असते. हे इतकं सगळं करायचं म्हटल्यावर खूपच गडबड असते. तरी मी सकाळी 5 वाजेपासून सगळं करतीये. 8 वाजले होते देवपूजा करत करत. नंतर गुढी उभारली. कळस पण भरून घेतलाय आता. आजपासून नवरात्र असतात म्हणून मी कळसावरचा नारळही नवीन बदललेला आहे. देवांना साखरेच्या गाठीही चढवल्या. असं माझी देवपूजा आता संपन्न झाली आहे. आज नवरात्राचा पहिला दिवस आहे म्हणून मी देवीला दूध, साखर, पंचामृत आणि तुपाचा नैवेद्य ठेवला आहे, गाईच्या तुपाचा. आणि नंतर आपला दुसरा गोडाचा नैवेद्यही होणारच आहे. हे बघा, असं माझं देवपूजा पूर्ण झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर आधी मी रेडी झाले. हे बघा कशी दिसते मला सांगा. पिंक कलरची साडी आणि त्यावर प्राजक्ताची फुलं आहेत. मला खूप आवडली होती ही साडी.
आता गुढीची पण तयारी करून घेतली पटापट. म्हटलं सगळ्यात आधी रांगोळी काढून घेऊया, एकदा राहिली की राहिलीच मग. आणि मी रांगोळीत जी गुढी काढली आहे त्यामध्ये पण मी स्वतःची साडी नेसली आहे ना, तशीच साडी काढली आहे गुढीला. हे बघा, पिंक कलरची साडी आणि त्यावर प्राजक्ताची फुलं. कशी वाटताय? तर अशी माझी ही रांगोळी काढली मी आज. आवडली का तुम्हाला? वेळ पण कमी असतो त्यामुळे पटापट सगळं करायचं असतं. तर आता माझं सगळं बऱ्यापैकी आवरून झालं आहे. आता गुढी उभारायला घ्यायची आहे. तर आधी जे बांबू आहे माझा, त्याला मी छानसं पिंक कलरचा कपडा लावून घेतला, सजवून घेतलं म्हणजे मी माझ्या काठीला, ज्यावर गुढी उभारायची आहे ती. हा फेट्याचा कपडा आहे, लांबच आहे तो खूप सारा, म्हणून तो छान बसला त्याच्यावर. आता गुढीच्या तयारीला लागली आहे मी. सगळं सामान एकत्र करून घेतलं म्हणजे पटापट आपल्याला सोपं पडतं पूजा करायला. गुढीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे लिंबाची पानं, आंब्याची पानं आणि साखरेच्या गाठी. 2-2 तांबे घेऊन आली आहे. आता मला माहिती नाही नक्की गुढीला कुठला तांबा फिट होईल. जर साडीवर पण डिपेंड असतं. जाड साडी असली तर मोठा तांबा लागतो, जर पातळ साडी असेल तर छोटा. म्हटलं बाकीचं उरकून घेऊ, मग नंतर कळस भरूया. आम्ही गुढीला नारळही फोडतो. तुम्ही फोडतात की नाही माहीत नाही मला. तर नारळ फोडल्यानंतर त्यातलं जे खोबरं आहे ते गूळ आणि लिंबाची पानं ह्याचा प्रसाद असतो. बघा आहो आलेत आता आवरून. आता दोघं मिळून आता आम्ही गुढी उभारणार आहे. आपल्या महाराष्ट्रात गुढीचं खूपच महत्त्व आहे. ती विजयाचं आणि यशाचं प्रतीक आहे, म्हणून सगळेजण आनंदाने आजचा दिवस साजरा करतात आणि आम्हीही करतो. कितीही धावपळ होऊ दे, कितीही दगदग होऊ दे, आजचा दिवस सगळे आनंदाने सेलिब्रेट करतो आम्ही. तुम्हीही करत असणार. हे बघा, आज माझ्या गुढीला आता हा छोटा तांब्या फिट झालेला आहे. याचं नियोजन आधी करावं लागतं, काय कसं. इतका फिट झाला की मग मला दोरी वगैरे बांधायची गरज पडत नाही. मी काही बांधत नाही, मग त्याला प्रॉपर फिट होतो तो. तर गुढीमध्ये एखादी सिल्कची साडी किंवा नवीन साडी, नवीन वस्त्र, लिंबाची पानं, आंब्याची पानं हे सगळं लावायचं आहे. त्याच्यामध्ये साखरगाठी, फुलांचा हार हे आपण गुढीला वाहतो. आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू ज्या आपण गुढीसाठी वापरतो ना, ह्या सगळ्या समृद्धी आणि आरोग्य दर्शवतात. आंब्याची पानं, लिंबाची पानं हे सगळे आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर आता अशी ही माझी उंच गुढी उभारली गेली आहे. असं म्हणतात की गुढी जेवढी उंच तेवढी घरात आनंद, सकारात्मकता येते, वाईट शक्तींचा नाश होतो. विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो. गुढीपाडव्याला घराबाहेर उभारलेली ही उंच गुढी हे ब्रह्मध्वज विजय, समृद्धी, आरोग्य आणि नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक आहे.
तर असा हा मी छानसा आमचा गुढीपाडव्याचा दिवस सेलिब्रेट केला आहे. अशी छानशी उंच अशी गुढी उभारली आहे. तुम्ही कशी उभारली हेही मला सांगा. आजचा दिवस भरपूर दगदगीचा गेला, कामात गेला, पण मनामध्ये जो आनंद, जो संतोष होता, जी प्रसन्नता होती, ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे असं गुढीचं दर्शन घेतलं, गुढीकडे प्रार्थना केली, घरात सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, सगळ्यांची भरभराट होऊ दे. हे असं गुढीचं पूजन झाल्यावर गुढीला नारळ फोडून घेतला. नारळाचा, निंबाची पानं, गूळ असा प्रसाद गुढीला ठेवला. तुम्ही कसा प्रसाद ठेवतात हेही मला सांगा. आमच्याकडे ही पद्धत आहे. काही जण हरभरा डाळ, गूळ, निंबाची पानं असा प्रसाद ठेवतात. तर आमच्याकडे असा प्रसाद ठेवायची पद्धत आहे. प्रसाद ठेवून घेतला गुढीला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रसाद खाल्ला. कडुनिंबाची कडू पाने आणि गुळाचा गोडवा याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगल्या आणि वाईट घटना घडतील त्या आपण ॲक्सेप्ट करायच्या आणि धैर्याने त्याला तोंड द्यायचं. हा असा आजच्या दिवसाचा मेसेज आहे सगळ्यांसाठी. गुढीपूजन झाल्यानंतर आम्ही असं फोटो सेशन करून घेतलं. मुलं तर फक्त लांबूनच बघत होती. नंतर म्हटलं चला एखादा तरी फोटो काढा आमच्यासोबत. आम्ही दोघं तर प्रत्येक दिवसाचा आनंद घेत असतो. हे बघा आता मुलांनाही घेतलंय फोटोमध्ये. फोटो सेशन करत असताना आमच्या समोरच्या घरात माझ्या मैत्रिणीच्या घरातही गुढी उभारायचं सुरू झाला होता कार्यक्रम. त्यांना तिथूनच मग आम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्याच घरात आज भरपूर धावपळ असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर मग नैवेद्य करून घेतला. देवांना गुढीला नैवेद्य दाखवला. तर असा होता माझा आजचा दिवस. खूप आनंदात घालवला मी. तुम्ही कसा घालवला तेही मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.